मला देव भेटला तर. आपण दिवसभरात देवाकडे अनेक मागण्या करतो. बस वेळेवर मिळू दे, परीक्षा नसू दे, आई मॅच खेळायला परवानगी देऊ दे, आम्ही मॅच जिंकू दे, होमवर्क नको, शाळेला सुट्टी दे, इत्यादी. मनासारखे झाले तर थँक्यू गॉड म्हणून पुढच्या कामाला लागतो. कधीतरी विचार येतो, रोज ज्याचा धावा आपण सकाळ संध्याकाळ करत असतो तो देव, परमेश्वर, जगज्जनक आपल्याला प्रत्यक्ष येऊन भेटला तर? असे झाले तर नेमके आपण काय करू? त्याच्याशी काय बोलू? त्याच्यासमोर कसे वागू? याची कल्पना करवतच नाही. लहानपणापासून ज्याला आपण फक्त मूर्ती रूपात पाहिले तोच देव साक्षात आपल्यासमोर प्रकट झाला तर? आधी आश्चर्याचा धक्का, मग आनंदाश्रू ओघळल्याशिवाय राहायचे नाही. त्याचे रूप काय तसेच असेल जसे मूर्ती रूपात व टीव्हीवर दाखवतात. देव भेटला तर आपण काय करू किंवा मी काय करणार? सर्वप्रथम छान निरोगी आयुष्य, धडधाकट शरीर, प्रेमळ आईवडील, भाऊ बहीण, बरे वाईट कळण्याची समज, काम करण्याची शक्ती व बुद्धी, हे सर्व काही दिल्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देईन. पुढच्या आयुष्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांना खरं करण्यासाठी लागणारी बुद्धी, सहनशीलता व त्याचा आशीर्वाद मागेन. आयुष्यातल्या शंका कुशंकांवर त्याच्याशी गप्पा मारीन. कळत नकळत घडलेल्या चुकांबद्दल माफी मागेन. आलेल्या स्थितीला समजण्याची दूरदृष्टी मागेन. संयम व मनाची शांती मागेन. बरं, देवाच्या माझ्याकडून काय काय अपेक्षा आहेत हेही नीट समजावून घेईन. अरे वा, देव भेटला तर हा विचारच किती सुंदर आणि सुखद आहे ना. चला तर तुम्हीही विचार करा. तुम्हाला जर देव भेटला तर तुमच्या गप्पा गोष्टी कशा असतील? धन्यवाद.